मंडळी, आषाढी एकादशीला चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. चातुर्मासामध्ये केली जाणारी व्रत जसं की गोपद्म व्रत, स्वास्तिक व्रत, लाखोळी व्रत, अजून अशी बरीचशी व्रतही केली जातात. यापैकी कोणतंही व्रत जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर या चातुर्मासामध्ये कुलदेवीची सेवा आपण रोजच कार्तिकी एकादशीपर्यंत करावी. कारण कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत असते आणि सेवेची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवसापासून किंवा वारापासून करू शकता. कारण ऑलरेडी चातुर्मासाला सुरुवाती झालेली आहे. तर दररोज सकाळी देवपूजा झाल्यावर देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा टाक असेल तर त्यावर कमीत कमी 16 वेळा कुंकवाने अभिषेक करत करत तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणावा आणि ही सेवा ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्यावेळी संकल्प करावा की कार्तिकी एकादशीपर्यंत मी ही सेवा करणार आहे आणि तुमची इच्छा जी असेल ती पूर्ण होण्यासाठी संकल्प करताना इच्छाही मनामध्ये स्मरावी. कुलदेवीच्या टाकावर कुंकवाने 108 वेळा मंत्र म्हणत कुंकुमार्जन करावं. बऱ्याच जणांना कुलदेवीचा मंत्र माहीत नसतो, त्यावेळी तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता किंवा श्री सूक्त म्हटलं तरीही चालेल. तुमच्याकडे वेळ असेल तर 16 वेळा श्री सूक्त म्हणावं. पण जर दररोज शक्य नसेल तर मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या शुभ दिवशी कुंकुमार्जन तुम्ही करू शकता आणि इतर वेळीही 1 वेळा श्री सूक्त म्हटलं तरीही चालेल. तर कुंकुमार्जन म्हणजे नेमकं काय? तर कुंकुमार्जन म्हणजे कुलदेवीच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करणे, याला कुंकुमार्जन म्हटलं जातं. ही माता लक्ष्मीची आवडती सेवा मानली जाते आणि कुंकुमार्जन केलेलं कुंकू आपण एका डबीमध्ये भरावं आणि मग ते तुम्ही दररोज लावू शकता. कारण कुंकुमार्जन केलेलं कुंकू हे मंत्रांनी अभिमंत्रित केलेलं असल्याने कुठल्याही कार्यासाठी बाहेर जाताना हे कुंकू कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून आपण लावावं. यामुळे कार्यसिद्धी त्वरित होते आणि एक प्रकारे सुरक्षा कवचच आपल्या भोवती निर्माण होत असते. श्री स्वामी समर्थ.